हॅलो डिअर स्टुडंट, जसं की तुम्ही बघू शकता की आपल्यासोबत जे आहे IBPS क्लर्कचं नोटिफिकेशन आलेलं आहे. यामध्ये जर बघितलं आपण 10,000 प्लस वॅकन्सी सध्या अनाऊन्स झालेल्या आहे. तर यामधल्या जे इम्पॉर्टंट डेट्स आहे, PO सारखा काही एक्झाम पॅटर्न वगैरे चेंज झाला का, किंवा स्टेट वाईज वॅकन्सीज किती आहे, एक्झामचा पॅटर्न कसा राहणार आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया किंवा अजून काही ऍडिशन झाली आहे का, तो हे आपलं त्यांचं ऑफिशियल नोटिफिकेशनच आपल्या समोर आहे. तर याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. ठीक आहे. तो इथे जर आपण लक्षात घेतलं तर याचं पोस्टचं नाव सुद्धा यांनी सध्या बदललेलं आहे, है ना. कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणून सध्या याला संबोधित केलं जात आहे. कस्टमर सर्व्हिस असोसिएट. बट ही पोस्ट कशाची आहे? क्लरिकलचीच आहे. ठीक आहे. आणि इथे वेबसाईट दिलेली आहे, म्हणजे जे काही आपल्याला फॉर्म्स वगैरे भरायचे आहे किंवा जे काही अपडेट्स आपल्याला बघायचे आहे, तो ऑफिशियल वेबसाईट आहे www.ibps.in. इथेच आपल्याला आणि काही क्वेरी वगैरे असल्या तर तुम्ही या साईडवर जाऊ शकता. याचा ही डिटेल नोटिफिकेशन सध्या मी आपल्या याच्यामध्ये टाकून देईल, लिंक मध्ये तुम्ही बघू शकता त्याला. त्यानंतर आपल्या समोर आहे इम्पॉर्टंट डेट्स. इम्पॉर्टंट डेट्सच्या बाबतीत जर बघायचं झालं तर यामध्ये जर आपण महत्वाची डेट बघितली तर पेमेंट ऑफ अप्लिकेशन फीज अँड इंटिमेट चार्जेस किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन. तर दोन्ही याची डेट जर बघितली तर आपण सेमच आहे. यामध्ये बघा, 1 ऑगस्ट म्हणजे आजपासूनच आपण याचे फॉर्म भरू शकतो. तर 21 ऑगस्ट पर्यंत आपल्याला जे आहे याचे फॉर्म भरता येतात. ठीक आहे. आता आपण बघतो की SSC किंवा बाकी याच्यामध्ये काय होते की नंतर करेक्शन विंडो वगैरे ओपन होते. पण इथं जर बघितलं तर बँकिंगच्या सेक्टरमध्ये जे आहे करेक्शन विंडो वगैरे नंतर नसते. तो आपल्याला जे आहे सरळ सरळ म्हणजे 1 पासून तर 21 पर्यंत जे काही करायचं आहे ते करायचं आहे, है ना. आणि एक्सटेन्शन होण्याची चान्सेस फार कमी राहतात. म्हणजे काही जण वाट पाहतात की डेट वगैरे एक्सटेन्शन होईल. तुम्ही म्हणाल अशा गोष्टीची वाट बघू नका. जेवढा लवकर होते तेवढा याचा फॉर्म फिल करून टाकायचा, है ना. त्याच्यानंतर जर आपण बघितलं एक्झाम डेट, तो ऑनलाईन एक्झामिनेशन मधली प्रिलिम्स एक्झाम. तो एक्झाम जे आहे 2 पेजेस मध्ये आहे. एक प्रिलिम्स एक्झाम आणि दुसरी मेन्स एक्झाम. याच्या बाबतीत जर बघितलं आपण, तो प्रिलिम्स जे आहे ती क्वालिफाईंग नेचरची एक्झाम आहे, है ना. आणि त्याच्यानंतर प्रिलिम्स आपण क्वालिफाय केली की आपल्याला काय द्यावं लागेल? मेन्स. आणि आपला जो फायनल रिझल्ट लागतो तो लागतो ऑन द बेसिस ऑफ मेन्स. म्हणजे प्रिलिम्सचे जे मार्क आहे ते फायनल रिझल्ट मध्ये पकडल्या जात नाही. म्हणजे आपण जे पास होतो ते कशाच्या बेसिसवर होतो? मेन्सच्या बेसिसवर. ठीक आहे. तो पहिली जी आपली ऑनलाईन एक्झामिनेशन आहे ती आहे प्रिलिम्स एक्झाम. आणि याची जी एक्झाम आहे ती ऑनलाईन फॉर्म मध्येच होते, है ना. याच्यामध्ये जे आहे म्हणजे ऑफलाईन फॉर्मचा काही ऑप्शनच नाही आहे. जे आपल्याला फॉर्मही भरायचे आहे, फिल करायचे आहे, ते पण ऑनलाईन मध्येच आहे. याचे ऑफलाईन फॉर्म वगैरे आपण भरू शकत नाही. यानंतर जर बघितलं आपण मेन्स एक्झामच्या बाबतीत, मेन्स एक्झामच्या बाबतीत जर बघितलं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये याचे मेन्स होण्याचे चान्सेस आहे. तो मेन्सचा आपण एक्सपेक्ट करू शकतो की नोव्हेंबरच्या एंडिंग मध्ये जे आहे ते मेन्सची एक्झाम व्हायला पाहिजे. कारण ऑक्टोबर महिना जर आपण बघितला तर ऑक्टोबरच्या मे बी फर्स्ट सॅटरडे, सेकंड सॅटरडे, संडे आणि तिकडे सेकंड सॅटरडे, तिकडचे म्हणजे 2 वीक ते प्रिलिम साठी घेऊ शकतात ऑक्टोबर मधले. तो इकडे नोव्हेंबरच्या मस्ट बी लास्ट याच्यामध्ये लास्ट वीक मध्ये त्याची काय असायला पाहिजे? मेन्स असायला पाहिजे. म्हणजे प्रिलिम साठी जर बघतो आपण अराउंड, तो आपल्याकडे ऑगस्ट सुरू आहे सध्या, ऑगस्ट आणि सप्टेंबर आहे. ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक मध्ये त्याचे चान्सेस आहे. आणि जर मेन साठी बघतो तर 3 महिने आपल्याला मिळतात तिथं. ठीक आहे. अलॉटमेंट जे आहे मार्च महिन्यामध्ये सांगितले आहे इथे. मोस्टली याचे जे रिझल्ट आहेत आपण बघितलंय की एप्रिल मंथ मध्ये लागतात. हे बाकीचे यांनी टॉपिक वाईज सांगितलं आहे की तुम्हाला कुठल्या गोष्टीची माहिती पाहिजे त्याच्या बाबतीत इथं दिलेलं आहे. तर यामध्ये जर आपण इम्पॉर्टंट गोष्टी आणखी बघायला गेलो तर इथे बघा, पार्टिसिपेटिंग बँक, है ना. बऱ्याच जणांना, काही जणांना नॅशनलाइज बँका सुद्धा माहित नसतात की किती आहे आणि कोण कोण पार्टिसिपेट करत आहे. तुम्ही एक वेळा नाव सांगतो, बँक ऑफ बडोदा आहे, कॅनरा बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, है ना, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक, है ना. म्हणजे एवढ्या ज्या बँक आहे याच्यामध्ये काय करताय? पार्टिसिपेट करता. पार्टिसिपेट करताय म्हणजे त्यांनी IBPS ला सांगितलं की आम्हाला एवढे लोक जे आहे ते काय आहे? रिक्वायर्ड आहेत, है ना. यानंतर जर बघितलं आपण सॅलरी,
महत्वाची गोष्ट ज्याच्यासाठी आपण स्टडी करतो की याचा पगार किती राहतो है ना. तो आता पे स्केल जर बघितला आपण इथं दिलेला आहे 24,050 है ना. आणि याचा फायनल पेमेंट जर तुम्ही बघताना तो अराउंड इकडे बघा 57,400 ते आपण बघू शकतो 64,480. म्हणजे काही बँकेमध्ये आता प्रत्येक बँकेनुसार ते काय करते व्हॅरी करते रूल्स थोडेसे. ठीक आहे. तिथं दिलेलं आहे असोसिएट द CSA विल बी एलिजिबल फॉर अलाउन्सेस अँड प्री रिक्वेस्ट ऍज पर रूल ऑफ द पार्टिसिपंट बँक. म्हणजे त्या बँकेचे काही जे क्रायटेरिया राहतात त्याच्यानुसार आपल्याला अलाउन्सेस वगैरे काय होतात प्रोव्हाइडेड होतात. ठीक आहे. ठीक आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल बघूया आपण. दिलेला आहे नॅशनॅलिटी वगैरे सिटीजन ऑफ इंडिया. ठीक आहे. अ कॅन्डिडेट मस्ट बी आयदर सिटीजन ऑफ इंडिया सब्जेक्ट ऑफ नेपाळ. मग बाकी इकडे तर आता याच्यात डिटेल वाचावं लागेल समजा अदर कुठल्या याचं असेल तर. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एज क्रायटेरिया. तो एजच्या बाबतीत बघितलं तर मिनिमम एज किती पाहिजे आपली 20 वर्ष है ना. आणि मॅक्झिमम एज किती चालते इथं 28 वर्ष. मिनिमम 20 आणि मॅक्झिमम 28. इथे डेट पण त्यांनी दिलेले आहे कंपॅरिझन साठी. अ कॅन्डिडेट मस्ट हॅव बॉर्न नॉट अर्लियर दॅन. ठीक आहे. मस्ट हॅव बॉर्न नॉट अर्लियर दॅन है ना. म्हणजे आता आपल्याला माहित आहे की एज रिलॅक्सेशन मिळते पण एज रिलॅक्सेशन हायर साईड असते लोअर साईड साठी एज रिलॅक्सेशन नसते. म्हणजे तो 20 वर्षाचा पाहिजेच है ना. 28 वर्षाच्या वर एज रिलॅक्सेशन भेटेल 20 वर्षाच्या खालच्या वाला रिलॅक्सेशन मिळत नाही. तो कॅन्डिडेट कधी बॉर्न झालेला असला पाहिजे म्हणते 2 ऑगस्ट 1997 नंतर नाही पाहिजे. काय नाही पाहिजे 2 ऑगस्ट 1997 नंतरचा तो बॉर्न नसायला पाहिजे. त्या तारखेपर्यंत चालते किंवा त्याच्या आधीचा चालते. येता लक्षात. नॉट अर्लियर दॅन है ना. अ कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन. पण याच्या आधीचा नाही पाहिजे. हा याच्या नंतरचा पाहिजे है ना. 1997 नंतरचा तो काय असला पाहिजे बॉर्न असला पाहिजे. त्याच्या आधीचा नाही झाला. आणि नंतर काय म्हणते नॉट लेटर दॅन 1/8/2005 है ना. म्हणजे याच्या नंतरचा त्याचा जन्म नसला पाहिजे. हा 97 ते 2005 पर्यंतचा तो काय पाहिजे बॉर्न पाहिजे समजा है ना. बोथ डेट्स आर इन्क्लुझिव्ह. आणि मग याच्याबद्दल आपल्याला काय दिलेलं आहे रिलॅक्सेशन बद्दल सांगितलं आहे खाली कॅटेगरी वाईज. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब है ना. शेड्यूल कास्ट म्हणजे SC आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे ST. किती वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे 5 वर्षाचं. म्हणजे इथं जर बघितलं तर 28 + 5 किती होऊन झाले 33. 28 + 5 किती 33. म्हणजे जर SC किंवा ST कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला किती वर्षाचं रिलॅक्सेशन आहे 5 वर्ष. म्हणजे वयाच्या 33व्या वर्षापर्यंत तो काय भरू शकतो फॉर्म भरू शकतो. त्यानंतर जर अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे ओबीसी आणि ओबीसी मध्ये कोण पाहिजे नॉन क्रिमिलेअर है ना. नॉन क्रिमिलेअर म्हणजे काय असते तर बऱ्याच जणांचा कन्सेप्ट म्हणजे बऱ्याच वेळेला होते की नॉन क्रिमिनल म्हणजे क्रिमिनल नसला पाहिजे. तो क्रिमिनल नाही आहे. काय आहे ते क्रिमी लेअर. म्हणजे ओबीसी कॅटेगरीमध्ये ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना ओबीसीच्या अंतर्गत पकडल्या जात नाही. मग ते EWS च्या अंतर्गत येतात. ठीक आहे. तो त्याला म्हणतो आपण नॉन क्रिमी लेअर है ना. म्हणजे ओबीसी कॅटेगरीमध्ये आहे बट त्याच्या फॅमिलीचं उत्पन्न किंवा जे त्याचं इन्कम आहे ते काय आहे जास्त आहे वडिलांचं. तर मग त्याला ओबीसीच्या अंतर्गत पकडला जात नाही. बाकी जर आपण बघतो इथं पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी है ना. तर त्यांच्यासाठी किती वर्षाचं रिलॅक्सेशन आहे 10 वर्ष. किंवा एखादा एक सर्व्हिसमॅन असेल आर्मी पर्सन है ना. ऍक्च्युअल पिरियड ऑफ सर्व्हिस रेंडर म्हणजे जे काही त्यानं सर्व्हिस केलेली आहे प्लस तिथून 3 वर्ष त्याला काय मिळतात प्रिपरेशन साठी मिळतात समजा. ठीक आहे. तो एक्स सर्व्हिस मॅनचा मुलगा किंवा मुलगी नाही चालत. एक गोष्ट लक्षात आहे एक्स सर्व्हिस मॅन साठी आहे ते है ना. म्हणजे ज्यांनी ओरिजिनली तिथं सर्व्हिस दिलेली आहे है ना. नाही तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन होते की त्यांचे मुलं वगैरेंना चालते का तर मुलांना चालत. ठीक आहे. विडोज डायव्हर्स वुमन अँड वुमन legally separated from their husband who have not remarried है ना. म्हणजे अशा महिला ज्यांचा डिवोर्स झालेला आहे ना किंवा विडो आहे हजबंडची डेथ झालेली आहे आणि त्यांनी पुन्हा लग्न केलेलं
नाही आहे अशा एज कन्सेशन अप टू एज ऑफ 35 years फॉर जनरल अँड ईडब्ल्यूएस अँड 38 years फॉर ओबीसी ओबीसी साठी आणि 40 years कशासाठी आहे एससी आणि एसटी साठी. ठीक आहे. चल समोर जाऊया आपण. एज रिलॅक्सेशनच्या बाबतीत समजलं असेल. The relaxation of upper limit is established. Non-criminal candidate is allowed on a cumulative basis. कोण पाहिजे याच्यातले सर्व याच्यातले नॉन क्रिमिलियर वाले. ठीक आहे. बाकीचं सर्व आता डिसेबिलिटी पर्सन मग त्यांच्यातले त्याचे प्रकार राहतात तर त्यांनी हे डिटेल वाचणं गरजेचं आहे समजा. बाकी आपण फक्त यामध्ये आता बघूया एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघू आपण. डेफिनेशन ऑफ एक्स सर्व्हिस मॅन वगैरे जे पर्सन आहे त्यांनी तिथं बघणं गरजेचं आहे. इकॉनॉमिकली विकर सेक्शन ईडब्ल्यूएस च्या अंतर्गत येतात काही लोक ओपन मध्ये असून सुद्धा. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा काय म्हणते. अ डिग्री किंवा ज्याला आपण म्हणतो ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन. हा महत्वाचा शब्द आहे. इन एनी डिसिप्लिन म्हणजे कुठल्याही स्ट्रीमचा विद्यार्थी जो आहे तो याचा फॉर्म भरू शकतो. बी ए बी कॉम बीएससी इंजिनिअरिंग डॉक्टर है ना जे काही असेल तो रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी मधून तर त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तो ही कॅन अप्लाय फॉर द पोस्ट. University recognized by the government of India or equivalent qualification recognized such as the central government. ठीक है. The candidate must possess valid mark sheet degree certificate that he graduate on the day register and indicate the percentage of mark obtained in the graduation while registering online. तर याचं काही नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात जर तुम्ही बघू शकत असाल तर इथे पर्सेंटेजचा काही क्रायटेरिया वगैरे सांगितलेला नाहीये. म्हणजे डिग्री किंवा 12th 10th मध्ये काही आवश्यकता नाहीये. ठीक आहे. कम्प्युटर लिटरसी हा एक महत्वाचा पॉईंट आहे इथे बघा. ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन अ कम्प्युटर सिस्टीम इज मॅन्डेटरी म्हणजे आवश्यकच आहे. म्हणजे तुमच्याकडे कशाचं नॉलेज पाहिजे कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे. मग आता याच्यात काय काय चालते. शुड हॅव सर्टिफिकेट डिप्लोमाही चालते सर्टिफिकेटही चालते. म्हणजे MSCIT जे आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट आहे तेही इथं लागू आहे समजा. डिग्री इन अ कम्प्युटर ऑपरेशन म्हणजे जर कम्प्युटरमध्ये डिग्री झाली असेल तर तेही चालते. सब्जेक्ट इन अ हाय स्कूल कॉलेज और इन्स्टिट्यूट कॉलेजमध्ये जर तुमचं कम्प्युटरचं असेल समजा तर तेही अलाउड आहे. किंवा मग ज्यांचं समजा कम्प्युटर नव्हतंच त्यांना काय लागेल MSCIT करणं कंपल्शन आहे. ठीक आहे. रेग्युलर बॉडीज अँड फायनल रिझल्ट शुड हॅव बीन डिक्लेअर्ड. इथे बघा काय म्हटलेलं आहे. म्हणजे काही जणांना कन्फ्युजन असते की आम्ही अपील आहे किंवा काही वाला तर इथे किती आहे. रिझल्ट हॅव बीन डिक्लेअर बिफोर 21/8/2025 म्हणजे जी फॉर्म भरण्याची इतकी लास्ट डेट आहे तोपर्यंत त्याचा रिझल्ट आलेला असला पाहिजे. येत्या का लक्षात. त्याच्यानंतर जर एखाद्याचा रिझल्ट लागलेला असेल तर तो याचा फॉर्म भरू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे आता यावर्षी ज्यांनी फायनलच्या एक्झाम दिलेल्या आहेत त्यांना फॉर्म भरायचा आहे तर या तारखेपर्यंत त्यांच्याकडे काय आलेली असली पाहिजे डिग्री आलेली असली पाहिजे. ठीक आहे. हे झालं एज्युकेशनल क्वालिफिकेशन. पर्सेंटेजचा काही क्रायटेरिया नाही आहे याच्यामध्ये. क्रेडिट हिस्ट्री हा महत्वाचा आणखी एक त्यांनी पॉइंट ऍड केलेला आहे सध्या. द कॅन्डिडेट अप्लाइंग शॉल इन्शुअर दॅट मेंटेन अ हेल्दी क्रेडिट हिस्ट्री म्हणजे तुम्ही पैसे घेऊन बुडवलेले नसले पाहिजे. तुमचा जो सिबिल आहे सिबिल बद्दलही बोलल्या गेला आहे लक्षात घ्या. दोज कॅन्डिडेट हु स्टेटस विथ सिबिल or other similar agency have not been updated before the date of joining have to either get the status of update or produce the NOC from lender to the effect that there is. म्हणजे तुमच्या बँकेकडनं एक तुम्हाला काय आणावं लागेल सर्टिफिकेट आणावं लागेल है ना. म्हणजे तुम्ही जे आहे इथं तुमचा क्रेडिट हिस्ट्री चेक केलं चालली दुसरं काय चेक केलं चाललं सिबिल. सिबिललाच तसं आपण क्रेडिट हिस्ट्री म्हणतो. ठीक आहे. This clause does not apply to the candidate with no bank account. ज्याच्याजवळ बँकेचं अकाउंटच नाही आहे त्याला हे अप्लाय नाही आहे. पण ज्याच्याकडे बँकेचं अकाउंट आहे त्याला हे रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. चल
अप्लिकेशनची फीज दिलेली आहे इथं. अप्लिकेशन फीज इंटिमेटेड चार्जेस कधी भरायचे आहे तर 21/8 पर्यंत भरायचे आहे. तो इथे लक्षात घ्या 175 रुपये फीज आहे. कोणासाठी? इन्क्लुजिव्ह ऑफ जीएसटी फॉर SC ST PW BD है ना, ECM BESM आता त्यांनी डिटेल मध्ये सांगितलं असेल खाली. आणि मग अदर वाल्यांसाठी म्हणजे ओबीसी कॅटेगरी आणि जनरल कॅटेगरीसाठी किती आहे? 850. आणि याच्यात गर्ल्स साठी किंवा वुमन साठी काही वेगळं प्रोव्हिजन नाही आहे है ना. म्हणजे आपण SSC मध्ये बघतो की फ्री ऑफ कॉस्ट राहते पूर्ण, इथं तसं नाही आहे. त्याच्यानंतर बघा हे आलो आपण आता प्रिलिम्स एक्झामवर, जी आपली पूर्व परीक्षा आहे. महत्वाचा पॉईंट, कोणते कोणते सब्जेक्ट आहे याच्यामध्ये बघा. इंग्लिश लँग्वेज आहे आपल्याला. इंग्लिश लँग्वेजचा जो पेपर राहील तो इंग्लिश मध्येच राहील, म्हणजे त्याला हिंदी किंवा मराठी वगैरे असं ऑप्शन मध्ये येत नाही. बट बाकी सेक्शन जे आहे न्यूमेरिकल अबिलिटी म्हणजे क्वांट मॅथ्स म्हणू शकता आणि रिजनिंग अबिलिटी बुद्धिमत्ता. ठीक आहे, तो 3 सब्जेक्ट आपल्याला आहेत. नंबर ऑफ क्वेश्चन जर बघितले तर 30, 35, 35 टोटल होऊन राहिलं 100 आणि इच क्वेश्चन कॅरी 1 मार्क. तो मार्क्सची जी टोटल होऊन राहिली ती किती होऊन राहिली? 100. आणि सेक्शनल टायमिंग आहे 20-20 मिनिटाचा. टोटल टायमिंग किती होऊन राहिला आपल्या जवळ? 60 मिनिट. ठीक आहे, तो नो चेंजेस आहे, म्हणजे जसं आधी होतं तसाच हा पॅटर्न आहे एकदम. तर समजा जसं PO मध्ये वगैरे चेंजेस झालेले आहेत तशी इथं काही चेंजेस वगैरे नाही आहे. 100 क्वेश्चन 100 मार्क 60 मिनिटचा टाइम. ठीक आहे, कॅन्डिडेट हॅव टू क्वालिफाय in each of the 3 tests by securing cutoff marks to be decided by IBPS. Adequate number of candidates in each category as decided. म्हणजे याच्यात सेक्शनल कट ऑफही राहतो आणि ओव्हरऑल कट ऑफ सुद्धा त्याच्यामध्ये राहतो. ठीक आहे, तर आता नंतर जर बघितलं आपण मेन्स एक्झाम, ज्याच्यावर आपला समजा सर्व काही डिपेंड आहे. प्रिलिम्स एक्झाम पासून आपल्याला मेन्स द्यायची आहे, तो फायनल रिझल्ट लागते तो कशाच्या बेसिसवर लागते? मेन्सच्या. मग याच्यामध्ये जर बघितलं आपण जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस है ना, तर ते किती मार्कासाठी आहे? नंबर ऑफ क्वेश्चन आहे 40, मॅक्झिमम मार्क्स किती आहे? 50. 40 क्वेश्चन आणि मार्क किती? 50. आय थिंक इथे थोडासा चेंजेस झालेला आहे, मी एक सेपरेट व्हिडिओ काढून याच्यावर टाकेल तुम्हाला. तो 40 क्वेश्चन आणि 50 मार्क. ठीक आहे, फार इम्पॉर्टंट अपडेट असू शकतो हा है ना, कारण याच्यामध्ये आय थिंक जीके चे मार्क काय झालेले आहे? ऍडिशनल झालेले आहेत है ना. 40 क्वेश्चन आणि किती मार्क होऊन राहिले? 50 मार्कापर्यंत मार्क मिळून राहिले त्याच्यात है ना. आणि मेन्सचा सर्वात इम्पॉर्टंट जो असते ना मेन्स, जर तुम्हाला क्वालिफाय करायचं असेल तर ते काय आहे? जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस. म्हणजे याच्यात कमी अभ्यासात आपण जास्त मार्क काय करू शकतो? स्कोअर करू शकतो है ना. टायमिंग आहे त्याला 20 मिनिट. त्यानंतर जनरल इंग्लिश, दोघी इंग्लिश मध्ये राहील, बाकी याला ऑप्शन राहते. हे जे स्टार दिलेले आहे हे इंग्लिश आणि हिंदी मध्ये क्वेश्चन राहते म्हणून त्याच्यासाठी दिलेलं आहे. इंग्लिशचं मात्र इंग्लिश मध्येच राहील. तर 40 क्वेश्चन 40 मार्क. रिजनिंग ॲबिलिटी बघितलं 40 क्वेश्चन 60 मार्क्स आहे. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे 35 क्वेश्चन आणि 50 मार्क है ना. क्वांटसाठी 35 क्वेश्चन 50 मार्क. तो इकडे टायमिंग दिला आहे, टोटल टायमिंग किती आहे एक्झामचा? 120 मिनिट. इथं जर बघितलं इंग्लिशला आपल्याला 35 मिनिट भेटू राहिले, इथे 35 मिनिट आणि क्वांटला किती मिनिट आहे? 30 मिनिट. असा सेक्शनल याच्यानुसारच हा चालतो समजा पॅटर्न है ना. याच्यामध्ये एसे किंवा लेटर रायटिंग नसते. आणि मेन्स इज द फायनल स्टेप. याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू वगैरे काही नाही आहे, डायरेक्ट जे आहे आपल्याला अलॉटमेंट याच्यानंतर मिळून जाईल रिझल्टवर. ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर आपलं मेडिकल होते आणि मेडिकल नंतर जॉईनिंग सरळ सरळ. आता याच्यात जर आपण स्टेट वाईज वॅकन्सीज बघितल्या, सेंटर वगैरे बद्दल माहितीच आहे आपल्याला. ठीक आहे, इतक्या स्टेटसाठी आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या ज्या वॅकन्सी आहेत त्या बघू. चांगल्या वॅकन्सी आहे महाराष्ट्रासाठी. म्हणजे जर अदर स्टेटच्या कंपॅरिझन मध्ये बघितलं तर आय थिंक युपी नंतर सेकंड नंबरच्या वॅकन्सी ज्या आहेत त्या कुठल्या आहेत? महाराष्ट्राच्या. युपीला 1300 समथिंग काहीतरी वॅकन्सी आहे आणि महाराष्ट्राच्या 1117 वॅकन्सी आहेत काहीतरी. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन वगैरे होईल तिथं सेंटरवर. ठीक आहे, कॉल लेटर फॉर प्रिलिम एक्झाम कधी येईल किंवा काय त्याला लागतं ते आहे. आपण वॅकन्सी बघू डायरेक्ट. ठीक आहे, बाकी नोटिफिकेशन मी डिटेल तुम्हाला देतच आहे. ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या फक्त तुम्हाला शेअर करत आहे. तुमचे जर काही डाऊट वगैरे असले तर तुम्ही शेअर करू शकता माझ्यासोबत, मग त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूया.
हे आलं वॅकन्सी. हे जर आपण बघितलं चंदीगड, महाराष्ट्र, हरियाणा, मध्य प्रदेश. हे बघा आता मध्य प्रदेशला किती आहे, 601 वॅकन्सी आहे. हे आलं आपलं महाराष्ट्र. तो पर्टिक्युलरली आपण महाराष्ट्राच्या बाबतीत बघू. महाराष्ट्रात जर तुम्ही टोटल वॅकन्सी बघू शकता तर किती आहे, 1117 है ना. आणि त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज बघितलं तर एससी साठी 113 आहे, एसटी साठी 97, आणि इकडे ओबीसी साठी बघितलं तर 297 है ना. ईडब्ल्यू एस, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, त्याच्यासाठी किती आहे, हे जनरल कॅटेगरी मध्ये म्हणजे ओपन मधला जो विकर सेक्शन असतो ना त्यांच्यासाठी त्या राहतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर युवा म्हणजे हे जनरल साठी किती आहे, 501, आणि याची जर टोटल काढली तर किती आहे, 1117. याच्यापैकीच मग इकडे पण अलाउड केलेले आहे. ठीक आहे. तर हे हँडिकॅप जे पर्सन आहे त्यांच्यासाठी ती राहते, स्पेशल डिसॅबिलिटी वाले पर्सन त्यांच्यासाठी तिकडच्या वॅकन्सी आहे समजा. याच्यामध्ये आपण बघू शकतो की 2 बँकांनी अजूनही रिपोर्टिंग केलेलं नाहीये, म्हणजे नॉट रिपोर्टेड. येणारचा अर्थ काय होतं, नॉट रिपोर्टेड म्हणजे अजूनही, म्हणजे आता यांनी सांगितलं असेल की बाबा आम्हाला सांगा किती वॅकन्सी काढायच्या आहे तुमच्यासाठी, तर यांनी अजूनही सांगितलं नाही आहे की आम्हाला किती लोक पाहिजे. तो नॉट रिक्वायर्डचा अर्थ होत असतो की इथे अजून वॅकन्सी वाढण्याचे जे ते काय आहे, चान्सेस आहे, अजून वॅकन्सी वाढू शकतात समजा, आणि नाही पण वाढू शकतात, दोन्ही आहे है ना. म्हणजे आपण एवढं सध्या कन्सिडर करून चालायला पाहिजे. सो दिस इज अबाउट वॅकन्सी बघितलं आपण, इलिजिबिलिटी बघितलं, इम्पॉर्टंट डेट सुद्धा बघितल्या. ठीक आहे. आता याचं जे समजा प्लॅनिंग आहे त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ आपण लवकरच तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद, थँक्यू.